आंबेगाव परिसरात आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहयोगाने आंबेगाव परिसरात चाललेल्या 3 दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिराचे आयोजन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर भाजपा युवा मोर्चा संपर्क प्रमुख प्रवीण वनशिव यांनी केले होते। आंबेगाव खुर्द परिसरातील सच्चाई माता मंदिर परिसर, दत्तनगर जांभूळवाडी रस्ता परिसर आणि आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख परिसरात शिबिर संपन्न झाले। 3 दिवस चाललेल्या मोफत आरोग्य शिबिरात रक्तातील घटक, रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची म्हणजे मोतीबिंदू, कासबिंदू, दातांची सफाई, दातांमध्ये सिमेंट भरणे, दातांची पॉलिश, स्तन कर्करोग तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या। मोफत तपासणी शिबिरात साधारण 2400 नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली। शिबिराला पुणे शहर उपाध्यक्ष प्रतीक देसरडा, आंबेगाव खुर्दच्या ग्रामपंचायत सदस्या सुनंदा वनशिव, आंबेगाव बुद्रुकच्या माजी सरपंच सुवर्णा वनशिव, आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गजानन चोरमले, निलेश जमदाडे आदी मान्यवरांनी भेट दिली। हे शिबिर यशस्वी होण्याकरिता प्रशांत वनशिव, तुषार बंडलकर, संदीप रायकर, विजय पाटील, प्रमोद इंगळे, नितेश चौरे, अमोल गायकवाड, प्रवीण सुतार, चेतन जगताप, समीर बडदे, संजय गायकवाड, अक्षय शेलार आदींनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी प्रवीण भगवान वनशिव, पुणे संपर्क युवा मोर्चा। आज नामदार चंद्रकांत पाटील, समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं मोफत आरोग्य शिबिर घेतलेले आहे। आंबेगाव भागात 3 ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेतलेले आहे। सच्चाई माता मंदिरापाशी घेतलेली आहे, परत दत्तनगर चौकात घेतलेले आहे व आंबेगाव बुद्रुकमध्ये आपण मोफत आरोग्य शिबिर घेतलेले आहे। तर लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे की अशी शिबिर तुम्ही कायम राबवावी आणि ही शिबिर पुन्हा एकदा तुम्ही कधी राबवलं तर ते आम्हाला सांगा, त्यावेळेस आम्ही नक्की येऊ वर बाकीच्या सगळ्यांना नागरिकांना सांगू। आपल्या रक्ताच्या तपासणी केलेल्या आपण पूर्ण शुगर, बीपी, रक्तातील घटक तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, आपण दात साफ करून देतो, दातात काय कीड असेल, सिमेंट भरणे असेल ते आपण सगळं करून देतो। त्या माध्यमातून आपण सगळ्यांना त्या करून दिल्या। आत्तापर्यंत 350 ते 400 आपल्याकडं पेशंट झालेले आहेत। मोफत आरोग्य शिबिर च्या मार्फत हे एवढे पेशंट झालेले आहेत। सगळ्यांना ही सुविधा मिळण्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे व माझे सगळ्यांचे आभार मानलेले आहे व भारतीय जनता पार्टीचे पण आभार मानलेले आहेत। मी अनिल कामत बोलतो। आपल्या भागात देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं, या शिबिराचा भरपूर लोकांना फायदा झालेला आहे। परत आपल्या आदिश्री सोसायटीमधल्या लोकांनी इथे येऊन चेकअप केलेला आहे। सुविधा पुरवल्याबद्दल धन्यवाद। आज इथं आंबेगावमध्ये आरोग्य शिबिर चालू आहे। देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इथं आयोजन केलेलं आहे। तर प्रवीण भाऊ आपले वंशिव आहेत, ते पण इथं देखरेखमध्ये आहेत म्हणजे असं। आणि प्रवीण भाऊंचं म्हणजे समाजकार्यात खूप योगदान असतं असं। कोरोनात पण त्यांनी भरपूर असं सहकार्य केलं सगळं इथं आंबेगाव बुद्रुकमध्ये आणि खूप धडाडीचे असे चांगले कार्यकर्ते आहेत असं। प्रवीण भाऊंच्या वतीने म्हणजे मोफत आरोग्य शिबिर चालू आहे इकडं आणि त्यांनी आंबेगाव आणि जांभूळवाडी इथं पण म्हणजे 2-3 दिवस झालं चालू आहे। इकडं आज आंबेगावमध्ये चालू आहे आज आणि इथं सगळ्यांचं म्हणजे वयस्कर म्हणा, बाकीचे म्हणजे युवा म्हणा, सगळ्यांच्यासाठी मोफत ठेवलेलं आहे। तर त्यांच्या सगळ्यांच्या तर्फे मी त्यांचे धन्यवाद मानतो। प्रवीणदादा वनशिव यांनी आरोग्य शिबिर उत्तम प्रकारे चालवलं आहे। आम्हाला गोरगरिबांना त्यांचा चांगला लाभ भेटतोय। त्यांनी असेच उपक्रम करावे।